व्हेरी गुड मॉर्निंग. सकाळचे सकाळचे 6 वाजता आहेत आणि पाठचे 4 दिवस मी काही ब्लॉग नाही केला आहे कारण मी कामाला गेलेलो होतो. आणि आज आहे फ्रायडे आणि आज सुट्टी घेतली आहे मी. माझा विकेंड आजपासूनच सुरू झाला आहे. फ्रायडे, सॅटर्डे, संडे, मंडे. तर आता गावाला चाललो आहे आपण. बघूया काय काय होतं. आणि आज आहे काय तारीख आहे? आज 23. इट्स दी 23rd of Jan. ओके, आपण ब्लॉग सुरुवात करूया. बघूया पुढे काय काय होतं. मित्रांनो, आम्ही चाललोय गावाला. हे बघा, लिफ्ट मध्ये आहे. तर ब्लॉग नक्की बघत राहा, तुम्हाला पुढे खूप काही दिसेल. आणि माझा फ्रायडेची पण सुट्टी घेऊन आता मला 4 दिवस सुट्टी आहे. माझा विकेंड फ्रायडेपासूनच सुरू झाला आहे. तर भेटूया तुम्हाला. चालत राहा. कुठं तर मित्रांनो, आपण चाललोय गावाला. थोडासा मी ब्लॉग केलाय पहिले, थोडा अजून इथे करूया. ॲक्च्युली आम्ही ज्यांच्यासोबत जाणार होतो ना, त्यांनी आम्हाला टांग दिली. आता मला माहितीच होतं ते आपल्यासोबत नाही येणार आहे, म्हणून आम्ही चाललो चला पुढे जाऊया आपण. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत शनिवार वाड्याच्या जवळ. आता इथून दगडूशेठ येईल, नक्की तुम्हाला मी दाखवतो. हॅलो. हा, मी गाडीत आहे. मला 4 दिवसाचा विकेंड भेटलाय. कुणाला? मला ना, अरे सुट्टी किटी मध्ये पडली आहे, ती काय वेस्ट करायची आहे का, म्हणून मागितली. अरे आता काल हे होते ना गणपती, पूर्ण दगडूशेठ सजवलाय. कुठून नाही करू दाखव. कशाला दाखवतोय? नाही दाखवत नाही, आपलं माझा ब्लॉग काढतोय. ठीक आहे. पूर्ण सजवून टाकलाय. मित्रांनो, पेट्रोल घालायला थांबले. मी 10 रुपये नाही मारलं. हा, ऐसे यू ना देखो, ऐसे यू ना देखो. अरे सगळं विसरून ठेवलंय भाई. काय म्हणून भाई, एकटं फिरायचं, एकटं जायचं, कुठेही जायचं तर बॅग उचलायची आपली नाही, सगळं आपलं सामान घेऊन निघायचं. म्हणजे तू हे नाही आणलं, तू ते नाही आणलं, हे करण्यापेक्षा ते बरं आहे. मित्रांनो, तर आता आम्ही आहेत सातारा आणि शिरवळच्या मध्ये, म्हणजे शिरवळमध्ये आहे आम्ही. आणि हा तुम्ही हायवे बघू शकता, हा सरळ जातो पुण्याला आणि इथून सातारा. तर आम्ही सकाळी निघालेलो 6 वाजता, 6 वाजता उठलेलो, 7 वाजता निघालेलो. आता टाईम झाला आहे 11:30, पण अजून आम्ही मध्येच आहे. पता नाही गावाला कधी रात्री पोचणार आहे की काय. तर बघूया,
जे काय असेल मी सांगेन तुम्हाला. चॅनल असेल ना? हा चॅनल आहे माझा. ए भाई चॅनल चेक केलं ना? हा पूर्ण बघत जा रोज. आवाज तो ऐकून त्यांचा आवाज अख्खा आवाज त्याच्यात तिला काय नाही तिचं नाव हे बघ. काय करतो सिटी मध्ये ठेवायचं होतं ना. त्यांना पण जवळ आता मी असा खर्च करणारच ना. तर ते कसं होतं खाणार इकडेच आहे सगळे, इकडे कोण नाही ना? नाही हे ठिकाण आहे आपण काय टाकतात का तरी आहे ना ते. हॅलो चपाती चिकन पण करतात ना काय? अरे तीन चार पाच चपात्या झाल्या असतील आता. मग तू 2 खाल्लास ना? मी 2 चपात्या आणि दात नाही खाल्ला? मी 2 चपात्या आणि 4 पाव. आता तुम्ही खाल्लं त्यानंतर ते बाकी बोलले मी खाल्लं. बाकी काय नाही. मैं भी एक छकुली सर बसलेले सगळे पीत होते. छकुली मी त्या दोघांना सगळ्यांना बघत होतो. छकुली सरने विचारलं ते काय घ्या. आम्ही दोघं जाऊन त्याच्यामध्ये बसलो आणि एक फिशर घेतली. एक छकुली एक आणि मी एक. चुकली पण सगळ्या पोरी छकुली एकटी पीत होती, कोणच पीत नव्हतं. सगळ्या पोरी बघत होते. मित्रांनो तर आम्ही निघालेलो आहेत. बघा आमच्या 2 गाड्या. ॲक्च्युली या गाडीचा नंबर 107 आहे. नाही 1007 आहे. 7 फक्त दिसतोय बाकी काही दिसत नाही आहे. नाही गाडीचा नंबर 1007 आहे पण दिसतोय फक्त 7. हा त्याला फॉर रिझन. भेटूया डायरेक्ट आता गावाला. मला तर कंटाळा आला आता झोपीन ना असं ताणून. हा गाईस आपण निसर्ग बघायला आलोय. निसर्ग बघा तरी. हा सुंदर आहे सगळं. आतून दिसतं बाहेर सगळं. बाहेरून आतमध्ये काय दिसत नाही. रेडियम मला देतो म्हणला. मग तू पुढे जातोस की थांबणार आहे? थांब काय करू. तुम्ही पुढे जावा मग. निसर्ग हा रोज बघायला नाही भेटत. निसर्ग हा रोज बघायला नाही भेटत. मग नीट बघून घ्या. नाहीये कवळच आहे. हा हे लई चांगलं आहे माहितीये का.
राहत नाही गरमी चालू झाली की अजिबात राहत नाही 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 मग ते असे हे काढून घेतलं ना बांधलं ना सगळं कौल घेतलं होय डबल कौलच चांगलं डबल केला बांधली त्यांनी ना वर सगळं कौलच चांगलं आणि एक अरे बापरे, अरे असली सुख तर हेच आहे. सकाळी सकाळी उठायचं आणि इथे येऊन बसायचं. हा हा. हे वांदर तो बघा कुठे, हा बघा हा बघा हा बघा. जाईल तो आता. काल रात्री जसं तुम्ही बघितलं आम्ही मम्मीच्या गावाला आलो आहे लग्नाला. हे मम्मीचं गाव आहे. तुम्ही माझ्या पाठच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, ते माझ्या पप्पाचं गाव होतं. तिकडे जरा तरी म्हणजे फुल रेंज जरी भेटते, इकडे बिलकुल काही नाही भेटत कारण हे पूर्णच जंगलात आहे. पूर्णच म्हणजे पूर्णच. ती आपली गाडी, तो तिथून एंट्रन्स आहे. हे घराचं बॅक आहे ॲक्च्युली. तो बापू त्याला काहीतरी घेऊन जातोय तोंडात, भाकरी. हा सकाळचं जे आवाज आहे ना चिमण्यांचा, हा हा मस्तपैकी आरामशीर उठायचं. आणि ब्रश करायचा. आता आम्ही लग्नाला जाणार, मग तिथून आपल्या घरी आपल्या गावाला जाणार. हे पण चांगलं आहे कारण इकडे बिलकुलच काही रेंज बिंज भेटत नाही. तिकडे रेंज भेटे जरा टाईमपास होतो, इकडे काहीच वेळ हे नव्हतं. म्हणजे फुल एकदम हे चांगलं आहे उलटं, एकदमच निसर्गाच्या मध्ये. हे भारी आहे ना. याच्या झाडावर पण आम्ही चढायचो. पाठच्या मी एक अजून ब्लॉग काढलेला बट मी टाकला नाही तो इकडचंच खूप ब्लॉग टाकलेला. तेव्हा ते आंबे होते. आता आंब्याला मोर पण लागली आहे. म्हणजे मेपर्यंत लागेल. आता जानेवारी चालू आहे ना. ते बघा हे बघा हे ओहो. इथे एक असं एक ह्याचं झाड आहे नारळाचं, ते मम्मीने लावलं आहे वाटतं. मामा हे वाले आहा. चला भेटूया तुम्हाला नंतर. मित्रांनो आपण चाललोय लग्नाला. काल फुल जाम मजा करून आता आपल्या घरी चाललोय आपण. बाकीचा जे काय मी शूट केलंय ते तुम्ही ह्याच्या पहिलं टाकेन, नक्की बघा. ते धावते तिच्या. ओके. पाणी बिली येतं का त्यामध्ये?
इन द थांबत नाही बस छोटे स्टेशन ना थांबत ये रास्ता बहुत अच्छा है लेकिन पावसाळे में इसमें घसर गया ना तो कंबरडा मोडेगा. कंबरडा मोडेंगा. हड्डी बाहर आएगा किधर से ते. मी तिकडून येणार रे दिवाळीवरून खायला रे. ये रास्ता अच्छा आता है. गेली गाडी. राहतात त्याचं तुला इथं पोचा वर करून दाखवते इथं बसला मग ते फटाके आणून ठेव हाय तर बघ तिकडे फटाके ते आणून ठेव. अगं हा फणस आपला केवढा एवढी लय बाबा मोठी झाली ती बारडी. तिथे ठेवून ते काय करायचे त्याचं एक वाढेल माती आहेत मध्ये अजून हवी माती. काय माहिती ते काय इथं कोणते काय माती किती आहे? हा ती माती आता आम्ही आलो आहेत पप्पाच्या गावाला. आता ते लग्नाच्या पहिलेचे फुटेजेस जे होते ते सगळे मम्मीच्या गावाचे होते, तुम्ही बघितले असेल. आता बघू, आता उद्या संध्याकाळी जायचं आहे. तोपर्यंत आरामशीर उद्या आपण मच्छी खाऊया, तुम्हाला मी नक्की दाखवतो. रत्नागिरीला गेलो आपण मच्छी आणायला तर ते पण दाखवतो. का नाही पण रोज रोज थोडी येतो आपण. हे काय बाई खेळ ते कोवळं होतं बाबू पण ते हे झालं म्हटलं कोवळं होतं पण चांगली अरे बघा हे चाललं. बटन असं याच्यात टाकायचं आता बी आणि बारीक अशी उडी 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 काढून होतो. आजच्या वेळी मी तुम्हाला दाखवलेलं ते सगळं आणि इकडे वांग पण होतं ते पण सांगितलं. तुम्ही माझा तो वाला ब्लॉग बघू शकता कोकणातला पप्पाच्या गावाचा. आणि आता हे जरा थोडं वाढलं आहे सगळं बघू शकता. इकडे मी ते हे बैंगन का झाड मैंने बोला था. बाकी अरे ही सुपारीची एवढी मोठी झाली बघितलं ना, बाप रे. कुठे आहे हा? अरे वा वा, हा बघा. नारळ काढ, ही वडूची पानं. एक मिनिट नीट दाखवतो. ही ती खायची पानं ते पण सांगितली होती. अरे बाप रे, ते बघा. हा हा हेरा बघा. हो हो काय मस्त एकदम. किती किती वाढलं यार हे. वाकलेलं होतं वाटतं पाठच्या वेळी. केवढं वाढलंय. म्हणून म्हटलं आज असले त्याच्यात 2-3 जण ते असं म्हणजे ते कसं वड्या लागेल नाही का. ही पाण्यात टाकून घेईल आता सकाळी सकाळी उद्या काढलं काढलं मुलीचा कोका जातो कसा आला दाखवला. असं जवळ करायचंच नाही. हा हे मी कढीपत्त्याचं झाड जगवतोय. बियाणं केवढं होतं नाही का? ते बियाणं पडलं किती किती होतं. वास मस्त येतो त्याचा. कढीपत्ता चांगला आहे. कढीपत्ता चांगला आहे. वजवर पाणी नको आहे आता. नाही भिजवून देत ना माती. बाबू रेंज असली तर सांग पप्पाला, आम्ही आलो इकडे. नाही नाही तिकडे आतमध्ये पण ते हे नाही येते. मित्रांनो इकडे मिरचीचं झाड पण होतं, ते दिसलं नाही कढीपत्त्याच्या आतमध्ये. काय थांब थांब मला बघू दे मिरची झाड कुठे. मिरचीचं अरे आता तोडलंच ना, हातात दाखव. हे मिरचीचं झाड कुठे मिरची कुठे आहे? काढला नाही हे काय काढले नाही काय फुलं पण येतात बघ. आणि हे काय मिरची. अरे बाबा
त्याच्यात लावून ठेव. ते दिसत नाही आतमध्ये. बियाणं लावून ठेव. टोमॅटोचं झाड. हे म्हणजे इथं बघू आहे ते मिरची थांब. एखादी लटकलेली मिरची दिसू दे. अरे तू मग पहिलं नाही का काढलं? तू काढायची. अरे मला काय माहिती याच्या आतमध्ये मिरची आहे. ही बघ ही बघ ही बघ. कुठे? हा हे हो, 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 हो. हा हा इथं हे बघ धरतायत मिरच्या बारीक. ते बघ धरतायत बघ बारीक बारीक. ती हा ती दाखव. हे बघ नारळ झाले तर होळीला होतील नाही ते नारळ काढतो कोण? आपणच हे कोण काढतं? काढायला सांगतोय एकाला. गरकीने जायचं वरतीने काढून आणायचं. सबका ड्यूटी होल्ड कर दिया फिर भी नहीं लगा। फिर एक बंदे को है ना 3 लक्झरी ना. आडवीच झाली डायरेक्ट. आडवी नाही झाली आहे. आडवी ना काम कर. आम्ही आलेलो होतो गणपतीपुळेला. तर ॲक्च्युली काय आलं, इकडे संडे आहे म्हणून एवढी गर्दी आहे की पार्किंग लावायलाच जागा नाही. मग मी त्या तिघांना म्हटलं की तुम्ही जावा, असेल तिथे मी लावतो पार्किंग. आता तिकडे मी एवढ्या गर्दीमध्ये पार्किंग लावणार नाही, कारण तिकडे एकदम पॅक झालं की परत बाहेर निघायला जमणार नाही. म्हणून मी पाठच्या साईडला आलो आणि एका साईडला लावून जरा असा बसलो आहे. हे बघा गाडी इकडे लावली आहे आणि मी बसलो इकडे असा. आपलं छाव आहे वरती आरामशीर. तर बघू कधी येत आहेत ते. फोन तर करतोय पण त्यांना लागत नाही. मम्मीकडे जिओ आहे बट तो पण लागत नाही आहे. तर बघू बसलो आहे किती वेळ लागतो आहे. तर मी तर नाही जाऊ शकत तिकडे, कारण मी ऑलमोस्ट लय पार्टी आलो आहे. आता परत त्या साईडला गेलो की वाट लागायची. मी एवढ्या जवळ बसलो आहे ना की एकदम गाडी पण मला एकदम समोरूनच जाते माझ्या. ठीक आहे बघू किती वेळ काय लागतो. बसलो आहे मला एकटा बसून पण कंटाळा येतो. ज्यासाठी आलेलो ते तिकडे जाऊच नाही शकत, कारण ह्या मोठ्या गाडीला सांभाळायचं आहे. जाऊ दे, अपना क्या है, अपन तो अगले महीने फिर आ जाएंगे, फिर चले जाएंगे. ओके. मम्मीची व्हेज थाली आली आहे आणि आईची व्हेज थाली आली आहे. नको आहे आमची. त्याच्यावरची ना तरी गेली तोंड. लगेच कशाला खायची? चपाती तर कापसासारखी आहे. मस्त एकदम कापसासारखी. कापसासारखी चपाती खाती आहे. हलका मी पण खाऊन बघतो. खाऊन बघ. आणि वरण बघा किती मस्त आहे. घे बघ तू. काय चपाती आहे? हा एक नंबर. मी खाण्यात एवढं मग्न झालो की व्हिडिओच नाही काढला. चांगली होती, बरी होती, एवढं काय खतरनाक नव्हती. मी प्रॉन्स थाली घेतलेली आणि त्यांनी सुरमई थाली घेतली. हां स्वतःला सांगतोय. आणि मग काय करतात, बोचा असा वर एक पाय करतात आणि बोचा खांदून दाखवतात. आणि हे बघ भीती वाटते ना, पटकन अंगावर उडी मारायची. बापू वरती जायला सांगते ना तुला.
तर मित्रांनो आता घरी निघालो आहे. गणपतीपुळे येऊन आहे का मी आता डायरेक्ट ब्लॉग करतो आहे. त्याच्यानंतर मी ब्लॉगच नाही केला. नंतर आलो मी जरा आराम केला. आता 7 वाजता निघालो. त्या पेट्रोल पंप होता म्हणून पेट्रोल भरायला थांबलेलो. आमची गाडी येते आता. ते सौरभ दादा आणि त्यांची गाडी येते. नंतर निघूया इथून. आपला रोड हा सगळं घरच्या साईडला. भेटू तुम्हाला नंतर. मित्रांनो आता आला आहे घरी. आता आम्ही घरी आलो आहे. सकाळचे 4 वाजता आहेत. आता तुम्हाला मी सकाळीच भेटतो. ठीक आहे. ओके. गुड नाईट.